100+ days और task और फिर contestant और वैसे रहन और सहन and all the fights and all the मित्रांनो, drama. बिग बॉस मराठीच्या घरातून सोनाली राऊतचे इविक्शन झाले आहे आणि इविक्शन नंतर त्यांनी बाहेर येऊन शॉकिंग इविक्शन इंटरव्ह्यू पण दिला. काय काय म्हणले सोनाली राऊत सर्व काही जाणून घेऊयात. त्याआधी व्हिडिओला लाईक करून चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, सोनाली राऊत आल्याबरोबर म्हणाली की मी नाही का पहिलं हिंदी बिग बॉस पण खेळलेला आहे, पण मला इथं हिंदीपेक्षा जास्त मजा पण येणार गेलती आणि माझा गेम पण तेवढा चांगला होईना गेलता, म्हणून मला बाहेर करण्यात आलं. जेव्हा त्यांना विचारलं गेलं की तुम्हाला काय वाटते कोण जितल कोण हरल, तेव्हा त्यांनी दिव्या, रोशन आणि करण या तिघांपैकी एकाचे नाव घेतले. आणि मित्रांनो, त्यांनी म्हणाले की मी मायापेक्षा बी काही कंटेस्टंट असे आहेत ते मायापेक्षा पण चांगलं खेळत नाहीत, मी त्यांच्यापेक्षा चांगलं खेळते, तरी पण मला बाहेर काढण्यात आलं हे मला काही कळलं नाही. आणि मी बाहेर येऊन बघलो की मी त्यांची जी पॉप्युलॅरिटी आहे ना ते माझ्यापेक्षा कमी आहेत, म्हणजे माझे जे फॅन्स आहेत ते मला वोट करत होते, पण मला कळलं नाही की मला कसं बाहेर काढलंय, माझं इविक्शन कसं झालं ते मलाच कळलं नाही, असं सोनाली राऊतचं म्हणणं होतं. आणखी मित्रांनो, सोनाली राऊत म्हणल्या की आता जर माझ्यानंतर जर कोणी नेक्स्ट येऊ शकते माझ्या मनानं तर ते प्राजक्ता नाही तर आयुष या दोघांपैकी कोणीतरी येऊ शकते असं पण म्हणाले. म्हणजे मित्रांनो, सोनालीचं म्हणणं आहे की जितू शकते म्हणजे दिव्या, रोशन आणि करण या तिघांपैकी एक जण विनर होणार आहे आणि नेक्स्ट इविक्शन म्हणल्यानं प्राजक्ता नाही तर आयुष या दोघांपैकी एकाचं होणार आहे. वेल मित्रांनो, काय वाटतं याबाबत तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत, व्हिडिओच्या अपडेटसोबत. तोपर्यंत बाय बाय आणि